फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी होळीसाठी आप सर्वजण बनवतात तसे दही वडेची रेसिपी बघणार आहे. मी यासाठी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर मी आता अर्धी वाटी उडदाची डाळ घेणार आहे. मी दोन्ही डाळी मिक्सची आपले दही वडे बनवणार आहे. आता ह्या दोन्ही डाळी मी छान अशा मस्त पाण्याने धुवून घेणार आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यामध्ये पाणी टाकून मी 5 ते 6 घंटे भिजायला ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आपली डाळ छान भिजलेली आहे. आता आपण ही मिक्सरला वाटून घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकायचं नाही, थोडं लागलं तर टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मी डाळ वाटून घेतलेली आहे. आता आपण याला या पातेल्यामध्ये काढून घेऊ. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता, ताटामध्ये. आणि याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली डाळ छान हलकी होत नाही तोपर्यंत याला मी छान असं फेटून घेते, म्हणजे कशी आपली डाळ हलकी होईल आणि आपले वडे छान होतील. तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं थोडं पिवळट होतं, हे पांढरं दिसत आहे, म्हणजे छान याला फेटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे हे आपलं पीठ झालेलं आहे. तर तुम्ही अजून एक ट्रिक तुम्हाला दाखवते की आपण पीठ कसे ओळखावे की आपलं झालं आहे म्हणून. या वाटीमध्ये हे मी पीठ टाकलं आहे. हे जर पीठ जर असं पाण्यात तरंगलं तर आपलं हे पीठ छान झालेलं आहे असे समजावे. आता यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आणि याला मिक्स करून घेणार आहे. घेतलेलं आहे, त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हिंग यामध्ये मी टाकलेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊन या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं तेल पण तापलेलं आहे. आता आपण यामध्ये वडे सोडूया. वडे सोडताना आपल्याला पाण्यात हात बुडवायचा आहे आणि आपल्याला असे वडे सर्व सोडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं कसं हाताला पीठ चिपकणार नाही. तर अशा प्रकारे हे वडे मी आता पलटून घेते. तुम्ही बघू शकता हे आपले वडे असे आपल्याला गॅस मंदच ठेवून हे वडे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता हे वडे झाले की आपण याला डायरेक्ट जो आपण हिंग आणि मिठाचं पाणी केलेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता हे आपले वडे झालेले आहेत. तर याला आपण असं तेल गाळून हे जे आपण हिंग आणि ह्याचं पाणी केलं ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत. अशा प्रकारे हे सर्व वडे मी यामध्ये टाकून देते आणि एक अर्धा तास भिजत ठेवते आणि नंतर आपण हे वडे हे करून घेऊ. अशा प्रकारे हे सर्व वडे मी आता छान असे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे मी अर्धा तास वडे पाण्यात भिजत घातलेले आहेत. आता हे एक वडा मी असा पिळून घेणार आहे. आपल्याला जास्त पिळायचं नाही, असं थोडंसं असं दाबून असं पिळून घ्यायचं आहे. आणि मी या प्लेटमध्ये आता हे वडे ठेवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त असं पिळायचं नाही, नसतं तर हे वडे फुटतील. तर हे असे आपल्याला वडे थोडं करून यातून पाणी काढून मी घेणार आहे. आता हे वड्यावरती मस्त असं हे आपण जे दही केलेलं आहे साखर टाकून हे यावरती टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं हे आपलं दही. त्याचबरोबर जे मी हे आपलं ग्रीन चटणी यावरती टाकत आहे. ग्रीन चटणी कशी थोडी तिखट आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने यावरती ग्रीन चटणी टाकू शकता. त्याचबरोबर
गोड चटणी हे बघू शकता तुम्ही. तुमच्या हिशोबाने तुम्ही यावरती टाकू शकता. त्याचबरोबर यावरती मी थोडासा चाट मसाला, म्हणजे कसं थोडी टेस्टसुद्धा छान येईल. आणि थोडंसं लाल तिखट, आणि यावरती मी मस्त अशी शेव टाकणार आहे. आणि जर तुमच्याकडे डाळिंबरचे दाणे असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता. तर असा हा आपला दहीवडा मस्त असा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपले दहीवडे किती मस्त झालेले आहेत. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे दहीवडे कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही रेसिपी मी होळीसाठी टाकलेली आहे.